एकीकडे मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे राजकारण्यांचं राजकारण सुद्धा जोर धरू लागलेलं आहे। आता विरोधकांकडून सुद्धा आरक्षणाच्या मागणीचा सूर उठताना पाहायला मिळतोय। सरकारने त्वरित आरक्षण द्यावे अशी मागणी विरोधकांनी केलेली आहे, तर सरकारने सुद्धा यावर उत्तर दिलं। सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आम्ही मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी इथे आलोय। आम्ही गाणी म्हणण्यासाठी नाही आलेलो। आणि महागाई, बेरोजगारी, मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे असे अनेक गंभीर प्रश्न या राज्याच्या समोर आहेत। त्याच्यामुळे टीका करण्यापेक्षा त्यांनी जर या सगळ्या प्रश्नांमध्ये जर लक्ष घातलं असतं वेळेवर, तर कदाचित जरांगे पाटील आणि लाखो समाजाच्या लोकांना, मराठा समाजाच्या लोकांना मुंबईपर्यंत कष्ट करून यावे लागले नसते। मराठा आरक्षणाच्या संदर्भात मी कालच जनरला सांगितलं, माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे। दुसरी गोष्ट, मी माहिती सकाळी घेतली, त्याच्यामध्ये सीएम साहेबांनी भांगे म्हणून सेक्रेटरी आहेत आणि शिष्टमंडळ भांगे आणि काही लोक नव्या मुंबईमध्ये आहेत, ते त्यांच्याशी चर्चा करतायत। मुख्यमंत्र्यांचा चर्चेतनं मार्ग काढायचा प्रयत्न चालू आहे। त्याला खूप वेळ मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे। सरकारचे प्रतिनिधींनी दोनदा त्यांच्या मनाप्रमाणे वेळ घेतलेला आणि तेवढा मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे। सरकारने तोडगा काढावा। नुसत्या चर्चा, रिकाम्या चर्चा, सुक्या चर्चा करण्यात काही अर्थ नाही। मनोज जरांगे पाटलांच्या मागणीवर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा। पहिल्यांदा तर माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला काही निर्देश दिलेले आहेत। कोणालाही आंदोलन करण्याचे पूर्ण अधिकार आहेत, पण ते शांततेने झालं पाहिजे, ते नियमाने झालं पाहिजे, अशा प्रकारे माननीय उच्च न्यायालयाने सांगितलंय। त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू। त्याचसोबत जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवता येतील याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आमचे प्रयत्न चालू आहेत। माझं मराठा आरक्षणाच्या बद्दलचं मत जगजाहीर आहे आणि गेले 2 दशकं राजकारणात मी ते वेळोवेळी मांडलंय। परत मांडण्याची आवश्यकता नाही। यामध्ये त्यांना घटनात्मक दृष्ट्या टिकेल असं आरक्षणच देता येईल। त्यामुळे आरक्षण कोणी कसंही हो म्हणून ते घटनात्मक जर नाही टिकलं तर मराठा समाजावर घोर अन्याय होईल। त्यामुळे मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर त्यांना टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे।